नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्स में तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला पनीर बिर्याणी साधी सोपी होममेड कशी कमी साहित्यात कशी बनवायची ही तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये दाखवते। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, हे मी दावतचं घेतलंय, दावतचे बासमती राईस घेतलाय। आता हे मला फक्त 2 पेले हवे आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता, हा 1 पेला आणि हा बघा, हा एवढा, म्हणजे एकापेक्षा जरा कमी आहे। मी एवढा बासमती राईस घेतलाय। आणि हा बघा, हा चांगला जुना पण आहे आणि जुना पाहिजे, जुना आणि चांगला पिवळ असेल तरच तो, म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असतं। आता हे बघा, हे मी राईस घेतलेत नाही, आता मी स्वच्छ धुणार 3-4 पाण्याने आणि अर्धा तास फुगत ठेवणार, म्हणजे जेणेकरून म्हणजे तांदळामधलं जे स्टार्च असेल ना ते पाण्यात उतरणं। हे बघा, मी 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुतले। आता हे मी बासमती राईस मी अर्धा तास फुगत ठेवणार आहे। 1/2 किलो बासमती तांदूळ आहे, म्हणजे आपण 1/2 किलोचं बिर्याणी बनवतोय, पनीर बिर्याणी। त्यासाठी मी 100 ग्रॅम पनीर घेतलंय आणि काही खडे मसाले घेतले भातासाठी, आणि आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी काही खडे मसाले घेतले। दालचिनी घेतली, परत चक्री फूल घेतलंय, मसाला मिरची घेतली आहे, लवंग घेतलाय, तमालपत्री घेतली आहे आणि मिरी आणि पत्री, आणि हे बघा कॅश्यू पण घेतले आहेत, आपले काजू। आणि हे बघा, आता हे मी 6 कांदे कापून घेतले आहेत। हे तुम्ही बघू शकता, 6 कांदे कापून घेतले आहेत आणि टोमॅटो घेतले आहेत 3। हे मी आता याची प्युरी करून घेणार आहे। आणि लसूण समेत 10 ते 15 लसूण पाकळ्या आहेत आणि थोडंसं 1 इंच आलं घेतलंय आणि कोथिंबीर घेतली आणि पुदिना पण घेतलाय। हे बघा, अजून मी काही हे घेतले, पावडर मसाले घेतले, जिरे पूड घेतले, धणे पूड घेतलाय, आपला मसाला घेतलाय मालवणी मसाला, हळद आणि आपल्याला तूप आणि तेल, एवढ्या साहित्यात ही आपली साधी सोपी सिंपल अशी पनीर बिर्याणी बनवून रेडी होईल। तुम्हाला आता मी दाखवते कृती कशी करायची ती। आता मी आता मला राईस करून पहिला घ्यायचा आहे, भात करून घ्यायचा आहे। मग त्यासाठी मी पाणी उकळत ठेवलंय। पाणी चांगलं असं खळखळ उकळलं पाहिजे। मग त्यानंतर आपण खडे मसाले वगैरे सर्व टाकून नंतर पाणी बॉईल झाल्यानंतर आपण मग भात टाकणार आहे। आता बघा, तुम्हाला मी दाखवते। आता पहिली स्टेप म्हणजे भात करून घ्यायचा। आता पाण्याला चांगली उकळी आली, आता आपण ना थोडे खडे मसाले, म्हणजे भाताला चांगला फ्लेवर येईल म्हणून तमालपत्री टाकली, नंतर आपलं हे दालचिनी टाकायचं। हे बघा, दालचिनी, नंतर थोडीशी चक्रफूल टाकायचं। हे बघा, चक्रफूल थोडं, हे बघा 2-3 मिरी टाकायची। हे बघा 2-3 मिरी टाकली, नंतर लवंग टाकलं। हे बघा लवंग, हे बघा लवंग टाकलं, नंतर 1 मसाला मिरची टाकायचं आणि थोडंसं तूप पण टाकून घ्यायचं। चवी जरा मीठ बेताने घालायचं। हे बघा, जरा मीठ टाकायचं, म्हणजे तांदळाला चांगलं मीठ लागेल। हे बघा, थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे कसं भात आहे ना आपला अख्खाच्या अख्खा राहतो, मोडत नाही। हे बघा, थोडंसं तूप टाकायचं। हे बघा, आता हा मी फुगत ठेवलेला राईस आहे बघा, मी त्याच्यामध्ये टाकून देते। उकळत्या पाण्यात, आता पाण्याचं टेम्परेचर कमी झालंय बघा, आपण थंड पाण्यात होते ना म्हणून। हे बघा, आता मग थोड्या वेळाने ते पाणी बॉईल येईल चांगलं पाण्याला। आणि हे जरा लिंबू जरा पिळायचं, म्हणजे भात आपला मोडत नाही। बघा, जरासं लिंबू पिळून घ्यायचं, स्टार्च पण कमी व्हायला मदत होते लिंबामुळे। आता थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे स्वाद चांगला येतो भाताला, आणि थोडासा पुदिना। हे बघा, आणि आता 7 मिनिटात आपला हा बासमती राईस तयार होईल। पहिली स्टेप भातच करून घ्यायचा, नंतर मग बाकीचं सगळं कटिंग बिटिंग करून मी घेतलंय। आता मी तुम्हाला मी दाखवते कसं करायचं। आता हे बघा, भात आपला बघा 80% शिजवायचा। हा बघा, म्हणजे कसं ओळखायचं, असं भाताचं हे घ्यायचं, एक शीट घ्यायचं। हे बघा, आणि म्हणजे असा तुकडा पडला पाहिजे, जास्त प्रेस व्हायला नाही पाहिजे, असा तुकडा पडतो। हे बघा, असा तुकडा आला पाहिजे। हे बघा, मी आता भात वाळून घेते। हा बघा,
हे बघा भात पूर्ण आपला मी वाळून घेतला आणि असा भात आपला रेडी झाला. फुल्ला फुल्ला असा सुटा सुटा व्हायला पाहिजे. हे बघा, हे बघू शकता. आता आपण पनीर मॅरिनेट करून घ्यायचं पहिले. भात झाला आपला, आता पनीर मॅरिनेट करून घेते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, नंतर जराशी हळद, चवी आपलं थोडीशी जिरेपूड टाकायची आणि थोडीशी धण्याची पूड. तर हे टॉस करायचं आहे बघा असं, आणि थोडासा मसाला टाकायचा आपला. हा बघा, पनीरला हवा तेवढाच टाकायचा, कारण आपण परत बिर्याणी मध्ये करताना ऍड करणारच आहे बघा. हे बघा, आणि हे असं टॉस करायचं असं, म्हणजे सर्व मसाला, पावडर मसाले सर्व कोट व्हायला पाहिजे त्या पनीरला. हे बघा, हे बघा असं टॉस झाल्यानंतर असं चमच्याने हळूहळू जरासं हे करायचं. हे बघा, पण बेस्ट हे असंच करणं, म्हणजे नंतर मोडतील ना ते पनीरचे तुकडे बघा. आणि एवढेच क्यूब करून घ्यायचे आहे बघा तुम्ही, मोठे नाही करायचे, मग ते मोडतात. हे एवढे क्यूब बरोबर आहे. पनीर मॅरिनेट झाले. आता मी तुम्हाला कशी बिर्याणी बनवायची तुम्हाला दाखवते. 3 टोमॅटो घेतले. आता मी याची प्युरी करून घेते. हे बघा, हे बघा, आता मी मिक्सरला लावून घेते. ही बघा मी प्युरी करून घेतली. कढई चांगली गरम झाली. आता हे बघा, तेल आणि तूप तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. माझं सगळं आता ह्या रेसिपीमध्ये सगळं मर्यादितच आहे. तेल आणि तुपाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता हे बघा, तूप थोडं टाकायचं. तेल आणि तूप थोडं मिक्स करायचं. मी 1 चमचा तूप टाकलंय. तेल छान गरम झालं की आपण बघा शहाजिरं टाकायचं. शहाजिरं चांगलं तडतडलं, जिरं छान आहे बघा, फुललं आहे बघा. आता मी सर्व खडे मसाले टाकून देते, म्हणजे चांगला आपल्याला बिर्याणीमध्ये चांगला स्वाद उतरतो. हे बघा, दालचिनी टाकली, मिरी टाकली, चक्रफूल, मसाला वेलची, लवंग, आणि हे आपली साधी वेलची, आणि ही तमालपत्री चांगली जरा पुसून टाकायची, कारण डस्ट वगैरे असते म्हणून. चांगलं मिक्स करायचं. गॅस मंद करायचा. आणि हे बघा, हा सगळा कांदा, 6 कांदे आहेत टोटल. 1/4 किलो तांदूळ आहेत बासमती आपले. बरोबर 6 कांदे लागतात, कारण ग्रेव्ही पाहिजे ना. ग्रेव्ही झाली तर छान भात, म्हणजे चांगली बिर्याणी होते. कांदा चांगला असा परतून घ्यायचा वर खाली करून. आता मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर काय होणार, लवकर पण शिजतो आणि कांदा नरम पण होतो. आता आपण पनीरमध्ये मीठ टाकलेलंच आहे, त्या अनुषंगाने या कांद्यापर्यंतच मीठ टाकायचं. जेवढं आपण भातामध्ये पण टाकून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवूनच आपण मीठ टाकायचं. हे बघा, असं मीठ टाकून छान परतून घ्यायचं. हे बघा, कांदा जरा फायर जरा मोठीच ठेवायची, थोडा वेळ कांदा परतून घ्यायचा. हे बघा, आता मी गॅस मोठाच ठेवलाय, चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, आलं लसणाची पेस्ट टाकते आणि चांगली परतवून घ्यायची, म्हणजे तिचा कच्चा वास निघायला पाहिजे. हे बघा, 2-3 मिनिटं परतून घ्यायची चांगली. हे बघा, कांदा बऱ्यापैकी सोनेरी झालाय. आता याच्यामध्ये आपण ही प्युरी टाकून घ्यायची टोमॅटोची. छान मिक्स करायची. मध्ये आता आपण सर्व पावडर मसाले टाकून घ्यायचे.
हे बघा थोडं आता आपण पनीरमध्ये टाकलेलंच आहे, त्या बेताने आपण इथे बिर्याणीत टाकायचं. थोडंसं जिरापूड, नंतर धणेपूड, हे बघा थोडी धनापूड, आणि आपला थोडासा आपला मसाला टाकायचा जो आपल्या घरी असतो, तो मालवणी मसाला थोडा टाकला. हा बघा, हा आपला एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला 1.5 चमचा आहे. हा बघा, हा 1.5 चमचा मसाला टाकला आहे. चांगला मिक्स करून घ्यायची ग्रेव्ही. बघा काजू, थोडे पण काजू टाकलेले बघा, क्रश म्हणजे असे चांगले असे जर कुटून टाकले आहेत मी त्या ग्रेव्हीमध्ये. चांगले असे मिक्स करून घ्यायचे हे बघा. चांगली ग्रेव्ही झाली, रेडी झाली की आपण थोडासा पुदिना टाकायचा. हा बघा, जरा बारीक चिरून टाकायचा, आणि थोडीशी कोथिंबीर. हे बघा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मी आता एका साईडने मी आता पनीर भाजून घेते. थोडंसं तेल टाकायचं. हे बघा, थोडंसं तेल टाकून पनीर भाजून घ्यायची. आता हे मी मॅरिनेट केलेले पनीर पूर्ण भाजून घेते. हे बघा, मॅरिनेट केलेले भाजून घे. हे बघा, थोडंसं साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं. बस, या रेसिपीमध्ये म्हणजे माझं तेलात तुपाचं प्रमाण हे कमीच आहे हेल्थच्या दृष्टीने. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेलात तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी सर्व पुदिना वगैरे सगळं मिक्स केलं, आणि आता गॅस कम्प्लीट स्लो करायचा, एकदम स्लो करायचा, आणि आता दही फाटेल म्हणून स्लो करायचा. आणि हे बघा, आता मी हे दही टाकून घेते. हे बघा, असं दही आहे वापर. आता बिर्याणी म्हटलं तर दही आलं, दही शिवाय बिर्याणी होत नाही. आणि त्यात पनीर आहे. दहीने ग्रेव्ही कशी होती, ग्रेव्ही बनते, म्हणून ते दही ऍड करावं लागतं, आणि त्याला आंबटपणा येतो आणि स्वाद वाढतो, म्हणून दही वापरायचं बिर्याणीमध्ये. बघा आता हे ग्रेव्ही सारखं म्हणजे असं आता पातळपणा आलाय बघा. हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, चांगलं मिक्स करायचं व्यवस्थित अगदी, आणि गॅस एकदम स्लो. आता दही जास्त फास्ट केलं तर दही फाटू शकतं. ही अशी आपली ग्रेव्ही रेडी झाली. बघा, आता तुम्ही याच्यामध्ये आपण बघू शकता मी मीठ किती लागला, मसाला किती. जर कमी असेल तर आत्ताच ह्या स्टेजलाच तुम्ही ऍड करू शकता. हे बघा, अशा प्रकारे ही आपली ग्रेव्ही तयार. आता याच्यामध्ये मी थोडे बाजूला ठेवले होते, म्हणजे ते फ्राय नाही केले, हे असेच मॅरिनेट केलेले पनीर मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे चांगले याच्यामध्ये मिक्स करायचे. त्याचबरोबर मी काही फ्राय केले ते पण थोडे मिक्स करायचे. हे बघा, हे फ्राय केलेले पण मी मिक्स करते. हे बघा, आणि हे पण चांगले मिक्स करायचे. हे बघा, मी हा भात तयार केला होता, साईडला ठेवला होता, बऱ्यापैकी थंड झाला. आता याच्यामध्ये आता आपण खडे मसाले टाकले आहेत ना, ते दाताकडे येतील ना, म्हणून ते जरा साईडला काढून ठेवायचे. हे बघा, आता काय काय टाकलंय, मिरी हे बघा, दालचिनी टाकले, ते आता मी साईडला काढून घेते. हे बघा, आता मी लेअरवाली करत नाही, आपली साधी सिंपल होममेड घरच्या घरी. आणि मी फरिस्ता पण म्हणजे कांदा फ्राय करतो ते पण वापरते. तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही करू शकता, पण मी ते केलेलं नाही, कारण मी ती स्टेप अवॉइड केली, कारण ते तेलकटच असतात ते कांदे वगैरे, त्यामुळे ते मी करत. मी आता साधा आपला
सिंपल होममेड हेल्दी अशी बिर्याणी केली. तुपकट तेलकट कमी असणार. हे बघा, तूप जेवढं पाहिजे तेवढंच मी टाकलं आहे, जेवढं पाहिजे तेवढं मला जेवढं हवं तेवढंच मी टाकलं. हे बघा, आता हा सर्व मी भात टाकून देते. लेअरवाली नाही, साधी बिर्याणी आहे आपली पनीर. हे बघा, आता हे चांगलं वर खाली करून घ्यायचं. हे बघा, सगळं हळूवारपणे अगदी. हे बघा, चमचा असाच फिरवायचा वर खाली करताना, एकदम सावधतेने करायचं. हे बघा, हे करत असताना गॅस हा एकदम स्लोच ठेवायचा. स्लो करूनच हे सर्व करायचं, नाहीतर सर्व मसाले वगैरे सगळं जळून जाईल. हे बघा, आता सगळं आपला मसाला ग्रेव्ही सर्व रेडी झाली. फक्त आता आपल्याला भात फिरवून घ्यायचा आहे. बघा, हे बघा, चांगला मिक्स करायचं. आता मसाले बिसाले आपल्याला किती तिखट पाहिजे ह्याप्रमाणे करायचं. तेल तूप हे सर्व तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे मी हे सर्व घेतलेलं आहे. हे बघा, आता तुम्ही बघू शकता, जास्त असं तुम्हाला तेलकट दिसणार नाही. म्हणजे आपल्याला जे हेल्थला जेवढं पाहिजे तेवढंच मी घेतलंय. हे बघा, आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची 1 मिनिटाची फक्त, बस. हे बघा, आता ही मी वाफ काढली आहे. बघा, तुम्ही बघू शकता बिर्याणी आपली रेडी झाली. गॅस मी बंद करून टाकतो. हे बघा, हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान मस्त झाले. हे बघा, कमी तेलात तुपात ही अशी बघा घरगुती. हे बघा, अशी आपली साधी सोपी हेल्दी अशी बिर्याणी रेडी झाली. हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा, हे बघा, हे बघा, ऑन केलाय. हे बघा, अशा प्रकारे आपली ही पनीर बिर्याणी रेडी झाली. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत झाले. हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही. आपली होममेड रेस्टॉरंट स्टाईल, म्हणजे घरात, म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल नाही, आपली साधी. आणि आता हे बघा, आता याच्यामध्ये मी जे थोडेसे पनीरचे तुकडे आहेत ना, ते हे बघा, हे मी आता इथे टाकणार आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे पनीरचे तुकडे जे उरलेले होते ते. आणि आता गार्निशिंगसाठी हे बघा, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. हे बघा, अशा प्रकारे ही आपली पनीर बिर्याणी बनवून रेडी आहे. तुम्हाला आता मी सर्व करून दाखवते. हे बघा, हे बघा, किती मोकळी सुटसुटीत झाली आहे. कमी तेलकट आणि कमी स्पायसी आहे. बघा, म्हणजे तिखट पण कमीच आहे. बघा, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे ही आपली पनीर बिर्याणी बनवून रेडी झाली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.